नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या इतिहास राज्यशास्त्र यातील राज्यशास्त्र यातला दुसरा जो आपला पाठ होता भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल हा आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला होता। यातले काही मुद्दे जे आहेत की परराष्ट्र धोरण त्याचा अर्थ काय, मग परराष्ट्र धोरण जे आहे त्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय हित म्हणजे काय, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना ज्या आहेत या आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला। त्याचबरोबर आपण सुरुवात केली होती की परराष्ट्र धोरण जे निश्चित करायचं असतं त्याला ते निश्चित करण्यासाठी जे काही घटक असतात ते आपण अभ्यासत होतो की इतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जे आहे आपण इतर राष्ट्रांसोबत संबंध कशा प्रकारे ठेवायचे, मग हे ठेवत असताना त्यात अनेक घटकांचा जे आहेत हा समावेश होतो आणि त्यातलंच एक जे आहे तर ते आपण बघितलं होतं की देशाचे भौगोलिक स्थान, की देशाचं भौगोलिक स्थान कसं आहे यावर सुद्धा देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते हे ठरत असतं। मग तो देश किती मोठा आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, खनिज संपत्ती किती आहे, त्याला नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत तर या त्यात अभ्यासल्या जातात। त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला होता तो होता की राजकीय व्यवस्था, की त्या देशामधली राजकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे, लोकशाही स्वरूपाची आहे, हुकुमशाही स्वरूपाची आहे, मग ज्या कोणत्या स्वरूपाची ती व्यवस्था तिथली असेल त्या अनुरूप ते परराष्ट्र धोरण जे आहे हे ठरत असतं। मग जर लोकशाही स्वरूपाच्या बाबतीत बोलायचं झालंच तर संसदेला जो आहे तर हा परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत खूप महत्त्वाचं स्थान आहे, की संसदेत जे आहे तर या सगळ्या विषयांवरती जे आहे तर ही चर्चा विमर्श होत असतात की परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे, त्यात कोणते मुद्दे आले पाहिजेत, इतर देशांचा जेव्हा आपण त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणार आहोत तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, हे सगळं जे आहे तर या धोरणांसंदर्भात जे आहे तर या संसदेमध्ये जे आहे चर्चा होत असते। त्याच्यामुळे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा म्हणजे शेजारील राष्ट्रामध्ये सुद्धा लोकशाही असणं तेवढंच गरजेचं असतं, तिथली परिस्थिती शांततामय असणं गरजेचं असतं। आज आपण आपल्या तिसरा जो मुद्दा आहे हा अभ्यासणार आहोत, त्यातला तो म्हणजे परराष्ट्र धोरण निश्चित करणारं जे पुढचं घटक आहे ते आहे तिसरा म्हणजे अर्थव्यवस्था। देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे, म्हणजे समोरच्याशी आपण संबंध ठेवताना त्या देशाचं स्थान कसं आहे, तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे, आणि नेमकं तिसरं म्हणजे तिथली आर्थिकता कशी आहे, अर्थव्यवस्था कशी आहे हे बघणार आहोत। आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे। आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो, की जर त्या देशाची अर्थव्यवस्था ही जर बळकट असेल तर साहजिकच त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा आपला सुद्धा देशाचा जो आहे तर हा त्याच्यातून विकासच होत असतो। त्याच्यामुळे समोरच्या राष्ट्राची आर्थिक स्थिती कशी आहे, अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे याचा विचार सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतो। आणि आर्थिक विकास जो आहे हा सगळ्याच राष्ट्रांचा आता एक नवीन उद्दिष्ट जे आहे तर एक उद्दिष्ट म्हणून समाविष्ट केलं गेलेलं आहे। बघा, परराष्ट्र धोरणाचा अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर कशा दोन प्रकारे परिणाम होतो, तर नंबर 1 आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात, की त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांनी परस्पर प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध ते कशा प्रकारचे आहेत, बरोबर, आयात निर्यात कशी आहे, तर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते, की तुम्ही आर्थिक दृष्ट्या जितके जास्तीत जास्त सक्षम असाल, बळकट असाल, तेवढं तुम्ही आर्थिक सुरक्षितता ही भरपूर मोठ्या प्रमाणात असते। म्हणजे इतर देशांसोबत व्यापार करताना जे आहे तर कोणत्याही प्रकारचा धोका किंवा इतर ज्या काही बाबी असतात त्या ज्या आहेत तर या घडत नाहीत, कारण की तुम्ही आर्थिक सुरक्षितता आपल्याकडे असते, आपण जे आहे तर सामर्थ्यशाली असतो, की जसं आज आपण अमेरिकेकडे बघतो की मोठ्या प्रमाणावरती जे आहे तर आज जर जगात बघितलं तर एक महासत्ता म्हणून ती स्थिरावलेली आपल्याला दिसून येते, आर्थिक सुरक्षितता आहे, सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून आज त्याच्याकडे पाहिलं जातं। त्याच्या पाठोपाठ आज जग भारताकडे सुद्धा एक
म्हणजे विकसनशीलतेकडून विकसिततेकडे जेव्हा आपण जातोय तर जगाचं संपूर्ण लक्ष आज भारताकडे आहे. महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत आपण आहोत. आपल्या इथे असणारी लोकसंख्या असेल, आपल्या इथे असणाऱ्या ज्या काही सगळ्या नवीन परिस्थितीमध्ये घडणारे जे काही बदल आहेत, या सगळ्यांमुळे जे आहे तर जगामध्ये भारताला जे आहे तर एक महत्त्वपूर्ण स्थान मिळताना दिसते. म्हणून अर्थव्यवस्था जितकी जास्तीत जास्त मजबूत, तेवढं सामर्थ्य आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये सामर्थ्यशाली राष्ट्र बनण्यास त्याचा फायदाच होतो. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात. त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. की जर अर्थव्यवस्था मजबूत असेल, जर आपली अर्थव्यवस्था जर मजबूत असेल तर साहजिकच आपल्याला इतर देशांवरती जे आहे हे कमी अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून जर अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर आपल्याला आपलं स्वतंत्र आर्थिक धोरण जे आहे किंवा परराष्ट्र धोरण जे आहे तर हे ठरवता येत असतं. कारण की जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू, मग साहजिकच इतर देशांवरती अवलंबून राहणं जे आहे, परलंबावित्व जे आहे तर हे कमी होतं. आणि मग प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे तर हे शेजारील राष्ट्रांवरती अवलंबून न राहता आपण स्वतःचा विकास स्वतःच करून घेऊ शकतो. आणि म्हणून यानुसार जे आहे तर हे परराष्ट्र धोरण जे आहे तर हे आखलं जात असतं. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा घटक परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. चौथा आहे बघा, राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. ही सगळी पदं जी आहेत तर ही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करत असतात. जसं की उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. की पंडित नेहरूंनी जे आहे तर जेव्हा जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं होतं, जग 2 भागांमध्ये विभागलं गेलेलं होतं, त्या काळामध्ये जे आहे की महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे तर ही यांनी बजावलेली दिसून येते. की अलिप्ततावाद हे त्यांनी स्वीकारलं की ज्या पद्धतीचं राजकीय नेतृत्व असेल की मग त्यांनी जे आहे तर या पद्धतीनं आपलं परराष्ट्र धोरण जे आहे ठरवलं की जेणेकरून या अलिप्ततावाद जे आहे याचा स्वीकार केला आणि यात इतर राष्ट्रांसोबत जे आहे हे न जाता स्वतःच जे आहे तर हे धोरण स्वीकारलं. त्यानंतर दुसरे एक प्रधानमंत्री होते बघा, अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात खूप मोठं योगदान दिलं. त्याचबरोबर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका होती. म्हणजे प्रत्येकच ज्या पद्धतीचं नेतृत्व देशात असेल त्या पद्धतीने शेजारच्या राष्ट्रावरती त्याचा परिणाम होत असतो. ज्या पद्धतीने राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री हे सगळेच जण जे आहेत तर हे परराष्ट्र धोरणातील अतिशय महत्त्वपूर्ण असणारे घटक आहेत. आणि ते सुधारणा करण्याचा प्रयत्न किंवा या पदांमधील व्यक्ती जे आहेत तर त्यात अधिक लक्ष देऊन ते अधिक चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने जोपासले जातील यासाठी प्रयत्नशील असतात. जेणेकरून शेजारील राष्ट्रांशी आपले संबंध जर चांगले राहिले तर त्यातून अर्थव्यवस्था मजबूतच होत असते. बघा, यादी पूर्ण करा. खाली काही नेत्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांनी योगदान जे दिलेले आहे त्याबाबत जे आहे तर ही माहिती दिली. उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्री यांनी ताशकंद करार हा अतिशय महत्त्वपूर्ण करार केला. त्यानंतर अशीच यादी जी खाली दिलेली आहे तर ही यादी जी आहे तर ही आपल्याला पूर्ण करायची आहे. इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल, त्यानंतर खालील धोरणांचा पाठपुरावा करणारे प्रधानमंत्री कोण आहेत तर पूर्वेकडे पहा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न. हे सगळे इतिहासाचं जर ते 1 ते 4 धडे 2 ते 4 धडे जर पाहिले नीट अभ्यासले असतील विद्यार्थी मित्रांनो तर याची उत्तरं तुम्हाला लगेच लक्षात येतील. आणि जे कोण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी दुसरा आणि तिसरा आणि चौथा हे तीनही जर पाठ व्यवस्थित इतिहासाचे अभ्यासले असतील किंवा व्हिडिओज ऐकले असतील तर त्यांना लगेच या प्रश्नाची उत्तरे येणार आहेत. पाचवा एक महत्त्वाचा घटक की जो परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो तो म्हणजे प्रशासकीय, त्याला आपण अधिकारी वर्ग म्हणतो. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश होत असतो. की प्रशासकीय जे आहेत प्रशासकीय घटक म्हणजे कोण तर आता या ठिकाणी येणार की परराष्ट्र व्यवहार मंत्रालय. आता परराष्ट्र मंत्री जो आहे
किंवा परराष्ट्र मंत्रालय हे एक वेगळं मंत्रालय असतं. त्याचबरोबर त्याचा सचिवही वेगळा असतो. हे सगळे IAS दर्जाचे अधिकारी जे आहेत हे याच्यात समाविष्ट असतात. राजनैतिक अधिकारी असतो आणि प्रत्येक देशाचा एक मंत्री जो आहे म्हणजे दूता परराष्ट्र मंत्रालयाचं जे आहे तर हे कार्यालय प्रत्येक देशामध्ये असतं. जसं आपल्या अमेरिकेचं आपल्या भारतामध्ये आहे, त्याच्याबरोबर पाकिस्तानचंही आहे. शेजारील राष्ट्र जे आहे कराराअंतर्गत जे आहे, जसं की भारताचं अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, जपानमध्ये सुद्धा आहे, इतर देशांमध्ये सुद्धा आहे. तसंच त्याही देशांची जे काही दूतावास जे आहेत हे आपल्या भारतामध्ये देखील आहेत. मग हे सगळं जे आहे तर हे IAS दर्जाचे अधिकारी जे आहे या सगळ्यांचा यात समाविष्ट होत असतो. परराष्ट्रीय धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी या निर्णयापद पोहोचण्यासाठी त्यांना प्रशासकीय यंत्रणा मदत करत असते की कशा पद्धतीनं निर्णय घेतले जातील. त्या सगळ्यांची माहिती जी आहे ही तिथपर्यंत दिली जात असते. की जसं बघा आता सध्याच जर आपण घेतलं तर कोरोनाचा जो सगळीकडे म्हणजे कोरोना जो आहे यामुळे अतिशय सगळीकडे लॉकडाऊन झालेलं होतं. संपूर्ण देश जो आहे तर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन होतं. या अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये तर होतच होतं, तर इतरही देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन केलेलं होतं. मग त्या ठिकाणी जे आहे तर भारतातले जे काही नागरिक परदेशामध्ये अडकून राहिलेले होते, परदेशातले जे काही नागरिक भारतामध्ये अडकून राहिलेले होते त्यांना त्यांच्या देशात नेण्याचं काम जे आहे मग हे करत असताना या सगळ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देणं. मग या सगळ्यांसाठी जे आहे तर मग ज्या ठिकाणचे अधिकारी असतील किंवा ज्या ठिकाणचे लोक असतील तर तिथल्या नातेवाईक किंवा ते IAS अधिकाऱ्यामार्फत जे आहे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही यादी जी आहे ही पुढे दिली जाते की आमच्या भागात एवढी लोक जे आहेत हे या ठिकाणी आहेत. मग तिथून ते परराष्ट्र मंत्रालय जे आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती दिली जाते. मग ही सगळी माहिती देण्याचं काम जे आहे तर हे सगळं प्रशासकीय यंत्रणा ही करत असते आणि मग शेवटचा निर्णय जो आहे तर हे प्रधानमंत्री घेत असतात. परराष्ट्र धोरणात आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचं विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी सगळी कामं ही प्रशासकीय अधिकारी पार पाडत असतात. आणि याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता बघा जसं की आता भारत चीन संबंध जे आहेत किंवा भारत आणि चीनच्या सीमेवरती आता सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे आहे तर आपण बातम्यांमध्ये ऐकतोय की चीनी सैनिक जे आहेत हे भारतामध्ये घुसलेले आहेत, बऱ्याच हद्दीपर्यंत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे वगैरे वगैरे. या ज्या सगळ्या आपण बातम्या वाहिन्यांवरती ऐकतोय म्हणजेच काय की हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर तिथले असणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सगळं हे पोहोचवण्याचं काम, मंत्रालयाला पोहोचवण्याचं काम हे अधिकारी करत असतात आणि त्यानुसार अधिकारी जे आहे तर हे प्रधानमंत्र्यांना, मंत्रिमंडळाला सल्ला देण्याचं महत्त्वपूर्ण काम सुद्धा करत असतात. आता तुम्ही काय कराल या ठिकाणी एक प्रश्न आहे. परराष्ट्र सचिव पदावर तुम्ही काम करत आहात की परराष्ट्र सचिव. आता परराष्ट्र सचिव जे आहेत म्हणजे काय तर परराष्ट्र मंत्रालयाचा प्रमुख अधिकारी हा सचिव की ज्याला आपण CEO म्हणतो. मग प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत. मग परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणकोणते विषय सुचवाल. की आता सध्या मोदीजी जे आहे तर हे चीनला भेट देणार आहेत असं गृहीत धरा आणि तुम्ही त्या परराष्ट्र व्यवहाराचे सचिव आहात, महत्त्वपूर्ण आहात की तुमचा सल्ला किंवा तुम्हाला जे मुद्दे आहेत की त्या विषयांवर त्या ठिकाणी त्यांनी बोललं पाहिजे. तर हे विषय तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. पुढचं हे बघा, हे 5 जे आहेत तर हे महत्त्वपूर्ण घटक आहेत की जे परराष्ट्र धोरण निश्चित करत असतात. एकतर देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, त्यानंतर राजकीय नेतृत्व आणि 5वा आहे प्रशासकीय घटक. हे महत्त्वपूर्ण भाग जे आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत की हे भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कसं आहे. आता आपण आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण समजून घेऊया. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केलेली आहे. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपलं परराष्ट्र धोरण हे स्वतंत्रपणे म्हणजे
इंग्रजांच्या आधिपत्याखाली न राहता आपण ते स्वतंत्रपणे जे आहे तर हे आखायला सुरुवात केलेली होती. आणि यातील काही संविधानातले जे काही मार्गदर्शक तत्व आहेत या तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी सुद्धा तरतूद केलेली आहे. म्हणजे शेजारील राष्ट्र जे आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. म्हणजे मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 काय सांगतं की परराष्ट्र धोरण ठरवत असताना ते अतिशय व्यापक असलं पाहिजे. त्यातलं पहिलं आहे बघा, भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावं. तुम्ही कोणत्याही देशासोबत व्यापार करा, कोणत्याही देशासोबत संबंध ठेवा, पण त्यात प्रथम कशाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तर आंतरराष्ट्रीय शांतता. म्हणजे आपल्यामुळे जगामध्ये अशांतता होता कामा नये आणि त्याचबरोबर जनतेची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यानंतर नंबर 2 आहे बघा, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत. की कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल, वाद असेल तर ते चर्चेच्या माध्यमाने सोडवले गेले पाहिजेत, हिंसेच्या माध्यमातून नाही. मग आपण बघतो की भारत पाकिस्तान असेल, भारत चीन असेल, या सगळ्यांसोबत आपण जे आहे तर अतिशय नम्रपणे काय घेतो का आपल्याला दक्षिण कोरियासारखं किंवा इतर राष्ट्रांसारखं इस्रायलसारखं आपल्याला हल्ले करता येत नाही. त्याला हाच एक मुद्दा आहे की परराष्ट्र धोरण ठरवताना आपण हे असं ठरवलेलं आहे की कोणत्याही देशासोबत जे आहे आपण संबंध प्रस्थापित करत असताना त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे की कोणतीही समस्या असेल तर ती शांततेच्याच मार्गाने सोडवली गेली पाहिजे, चर्चेच्या माध्यमातून सोडवली गेली पाहिजे, त्यात वाद असता कामा नये, शांततेच्या मार्गाने. म्हणून आपण बघतो की पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण खूप साऱ्या चर्चा ज्या आहेत या वेगवेगळ्या पातळ्यांवरती घडवण्यात आलेल्या होत्या आणि मग कुठे आपण त्याला चर्चेला जे आहे तर हे तयार झालेलं होतं. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट मानलं जातं. भारताचे आत्तापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीतच विकसित झालेले आहे. आत्तापर्यंत आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासून याच पद्धतीचं परराष्ट्र धोरण जे आहे हे ठरवत आलेलो आहोत की अन्य राष्ट्रांसोबत सुद्धा आपण मैत्रीपूर्ण संबंधच ठेवलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय कायदा ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणेच आपण आपलं जे आहे तर आपली भूमिका त्याच पद्धतीने राहिलेली आहे. पान क्रमांक 68 वरती बघा, तुम्हाला भारतीय संविधानाचे कलम जे आहे हे दिलेलं आहे. 51 जे कलम आहे जे की आपण या अगोदरच्या मुद्द्यात पाहिलं तर ते काय सांगतं कलम की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे आणि लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. की कोणताही लवाद जो आहे समिती जी आहे ही नेमून आंतरराष्ट्रीय वाद असेल तर तो शांततामय मार्गाने सोडणे. हे कलम 51 जे आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी काही उद्दिष्टे आहेत. हे भारताने जेव्हा ठरवले की इतर देशांशी आपले संबंध कसे असले पाहिजे तर त्यासाठी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत. मग ती कोणती आहेत तर ती आता आपण अभ्यासणार आहोत. शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे, राष्ट्रातील भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे. की ठीक आहे आपण इतर राष्ट्रांशी मैत्री करतोय, देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतोय, पण हे ठेवत असताना देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. की जेणेकरून आपण दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने वागायला लागलो किंवा दुसऱ्या इतर राष्ट्रांशी आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पण असं न हो की तो आपल्यावरतीच कुरघोडी करू. जसं आपण म्हणतो ना की एखादा मित्र जो आहे आपण त्याच्याशी खूप चांगले संबंध ठेवतो पण तोच आपल्याला एखाद्या दिवशी दगा देतो किंवा धोका देतो. तशा पद्धतीने न राहता याची काळजी कशी घेता येईल हे बघणं आणि राष्ट्राच्या ज्या भौगोलिक सीमारेषा आहेत त्या मात्र सुरक्षित राहतील हे सुद्धा त्यात बघितलं जातं. भारताच्या ऐक्यतेचे व एकात्मतेचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे.
की भारताच्या एकतेचा आणि एकात्मता जी आहे, आपली अखंडता जी आहे, मग ही अखंडतेला कुठेही बाधा येता कामा नये. आपली एकात्मता जी आहे ही अशीच टिकली पाहिजे. मग आपण कोणत्याही देशाशी कितीही मैत्रीपूर्ण संबंध असू द्यात, पण ते करत असताना या ठिकाणी किंवा या गोष्टींना जे आहे बाधा येईल असं असता कामा नये. तिसरा आहे बघा, दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. जसं की मी आता सांगितलं की दुसऱ्या देशात वास्तव्य करणारे जे आपले नागरिक आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करणं, त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय तर होत नाही ना हे बघणं, हे सगळं काम हे दूतावास, भारतीय दूतावास जे आहे तर हे पार पाडत असतं. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आजही आपल्याकडे बघा दुसऱ्या देशातले नागरिक आजही आपल्याकडे आहेत. आपल्या देशातले बरेचसे तरुण जे आहेत हे दुसऱ्या देशांमध्ये आहेत. म्हणजे या सगळ्यांमध्ये जे आहे तर दुसरीकडे गेल्यानंतर, दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही अडचण येणार नाही. त्यांच्या हिताचं रक्षण करणे, त्यांना जर काही अडचण असेल, संकट असेल, समस्या असेल तर त्याचं निराकरण करणे, हे सगळं काम भारतीय दूतावास पार पाडत असतं. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणं, की जेणेकरून भारताचा आर्थिक विकास साधायचा असेल तर इतर राष्ट्रांसोबत आर्थिक संबंध सुद्धा प्रस्थापित होणं तितकंच गरजेचं आहे. जितके आपण आर्थिक संबंध सुधारू तेवढं आपली अर्थव्यवस्था जी आहे तर ही अधिक बळकट होत जात असते. आता बाकीचा जो राहिलेला भाग आहे आपला बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा. मग पहिला टप्पा, दुसरा टप्पा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या भागामध्ये जे तुम्हाला भाग कळालेला नसेल, जो मुद्दा कळालेला नसेल तो एका वहीवरती लिहा आणि त्याचा फोटो काढून जो आहे तर हा मला पाठवा. किंवा आता बऱ्याच पालकांचं असं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही शिकवताय ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा विद्यार्थ्यांना ते कळत नाही, तर मग तुम्ही ऑडिओ स्पीच करा काही, की मॅडम मला हा मुद्दा कळला नाही, व्हॉट्सअपला तशी व्यवस्था आहे बघा, ते ऑडिओ स्पीच करून मला पाठवा, जेणेकरून त्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजून सांगेल, तुमच्या शंकांचं निरसन होईल. धन्यवाद.